प्रश्नमाला स्कॉलरशिप 2026 मधला मित्रांनो आजचा प्रश्न आहे 9.9 ही संख्या अंकात लिहा। हा प्रश्न विचारलेला आहे फेब्रुवारी 2018। मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पहा या ठिकाणी प्रश्न संख्या ही अक्षरात दिलेली आहे, अंकात लिहायची आहे। कुठलीही संख्या लिहित असताना एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा, अकोला हशा। काय अकोला हशा, अ म्हणजे अब्ज, को म्हणजे कोटी, ला म्हणजे लाख, अ म्हणजे हजार, श म्हणजे शतक। आता या ठिकाणी शतक असताना 3 अंक असतात, हजार असताना 2, लाख ठिकाणी 2, त्यानंतर इथं 2 आणि इथं 2। लक्षात घ्या हे जे किती गट आहेत, 1 2 3 4 5, हे 5 गट फक्त लक्षात ठेवा। 1 क्रमांकाचा गट शतकाचा आहे, 3 अंक येतात। त्याच्यानंतर 2 क्रमांकाचा गट हजार आहे, इथं 2 अंक येतात। 3च्या नंबरला लाख आहे, 2 अंक। त्यानंतर कोटीमध्ये 2 अंक आणि अब्जामध्ये 2 अंक। आता पहा या ठिकाणी मूळ या ठिकाणी शब्द काय, 9 दशलक्ष। आता 9 दश म्हणजे किती मित्रांनो, दश म्हणजे 10, दश म्हणजे काय 10। मग या ठिकाणी 9 दश म्हणजे किती झाले, 9 दश म्हणजे किती झाले 90। 9 दशक म्हणजे 90 झाले। म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 90 लक्ष। किती दिलेलं आहे, 90 लक्ष। मग लक्ष म्हणजे लाख, कुठं आलं या ठिकाणी बघा, या ठिकाणी 2 अंकी संख्या 90 आलेली, मग इथं 2 अंकी संख्या लिहून टाका लक्षामध्ये। त्याच्यानंतर काय सांगितले आपल्याला, 9 दिले फक्त, 9 दशलक्ष 9 म्हणजे या ठिकाणी 9 ही 1 अंकी संख्या आहे, डायरेक्ट या ठिकाणी शेवटी लिहून टाका। मग या ठिकाणी मधले जे अंक आहेत ते 0 देऊन टाका। मग ही संख्या किती झाली, इथं 9 वर किती शून्य येतात बघा, 1 2 3 4 5 शून्य, 5 शून्य आणि शेवटी 9। पहिला गट 3चा, नंतर 2 2चे गट करा। या ठिकाणी आपली संख्या झाली 90 लाख। किती 9 म्हणजे 9 वर शून्य किती मधले पहा 5 आहेत। कुठं या ठिकाणी ऑप्शन 1 2 3 4, इथे 1 2 3 4 5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर काय आहे, बरोबर आहे। या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो कुठलीही संख्या लिहिताना हा शब्द लक्षात ठेवा, अकोला हशा, अकोला हशा, एवढी ट्रिक लक्षात ठेवा। या पद्धतीनं तुम्ही जर या ठिकाणी पाठ केलं हे तर तोंडी तुम्हाला कुठलीही संख्या लिहिता येईल। भेटूया पुढील प्रश्नामध्ये लगेचच।